नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. मतदारसंघनिहाय एक उमेदवार देणार मनोज जरांगे. 30 मार्चला नावाची घोषणा. मराठा समाज बांधवांनी इतर समाजासोबत गावागावात चर्चा करावी. सर्व समाज घटकांना विश्वासात घ्यावे. त्यानंतर जिल्हानिहाय एकाची निवड करावी. तशी यादी तयार करावी. येथे 30 मार्चला बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारसंघनिहाय अपक्ष म्हणून प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावाची चर्चा करू. मराठा समाज बांधवांनी इतर समाजासोबत गावागावात चर्चा करावी. सर्व समाज घटकांना विश्वासात घ्यावे. त्यानंतर जिल्हानिहाय एकाची निवड करावी. तशी यादी तयार करावी. येथे 30 मार्चला बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारसंघनिहाय अपक्ष म्हणून प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावावर चर्चा करू. त्यानंतर त्यांची नावे जाहीर करू, असे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी म्हटले आहे. माय बापांना, आई बहिणींना आपल्या गावातल्या विश्वासात घेणं गरजेचं आहे. आपल्याला अपक्ष उभा राहायचंय. जिल्ह्यातून सगळे एकजुटीने. अंतरवाली सराटी येथे जरांगे यांच्या उपस्थित मराठा समाजाची निर्णायक बैठक झाली. या बैठकीला राज्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. लोकसभा निवडणुकीत राज्यात ठिकठिकाणी अनेक उमेदवार उभे करण्याचे निर्णय काही ठिकाणी झाले होते. तशी चर्चा होत होती. या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले होते. या संदर्भात समाज बांधवांनी बैठकीत विचार मांडले. जरांगे यांनी सांगितले, मराठे गाफील राहिले पाहिजेत ही सरकारची भूमिका आहे. शासनाला अनेक वेळा संधी दिली, वेळ दिला, पण उपयोग झाला नाही. सगळे सोयऱ्याबाबत अध्यादेश अंमलबजावणी झाली नाही. समाजाने आंदोलन झाल्यावर राज्यात 57 लाख कुणबी नोंदी मिळाल्या. प्रमाणपत्र वाटप सुरू झाले होते. मात्र आता अर्ज करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब केला जात आहे. कुणबी नोंदणीसाठी नेमलेली शिंदे समिती आता काय करते हे कळत नाही. आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते, मात्र तशी कृती होत नाही. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. सत्तेचा गैरवापर सुरू केला आहे. दडपशाही सहन केली जाणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे यांनी टीका केली. जेसीबी वाहन चालकावर गुन्हे दाखल केले आहेत. बैठकीला येऊ नये यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महिलांना अडवले, बसवून ठेवले होते. योग्य नाही. मुख्यमंत्री गृहमंत्री समाजाला वेड्यात काढत आहे. ज्यांना सावलीत बसवले त्यांनी समाजाला आता उन्हात बसविणार. 10% आरक्षण समाजाला मान्य नसल्याने यावेळी हात उंच करून समाजाने सांगितलं, आमच्या व्याख्यानाप्रमाणे सगळे सोयऱ्याबाबत अध्यादेश अंमलबजावणी होईपर्यंत लढा सुरूच राहणार, असे जरांगे यांनी सांगितले आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.